अन्न, वस्त्र, निवारा या तर आपल्या मूलभूत गरजा आहेत. पण बऱ्याच अशा काही गोष्टी असतात, त्यासाठी आपण खूप मेहनत करत असतो. पण या मेहनतीला नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळी काही उपाय केल्याने आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळू लागते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या नवीन चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा, आनंदाचा आणि समाधानाचा जावो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. एखादं काम शेवटच्या टप्प्यावर आलेलं असतं आणि ते होता होता राहूनच जातं. बिझनेस म्हणा, जॉब म्हणा, एखाद्याला घर विकत घेण्यासाठीचा व्यवहार म्हणा, जमीन खरेदीचा व्यवहार म्हणा, हा व्यवहार होता होता राहूनच जातो. अशा वेळी आपल्याला काय करावं हे सुचत नाही. तर त्यासाठी मी तुम्हाला आज असा उपाय सांगणार आहे. या उपायाने तुमचं कितीही कठीण काम असलं तरी ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल. जर तुम्ही अध्यात्मामध्ये असताल तर तुम्हाला बरेचसे तोडगे आणि उपाय माहीत असतील. हे तोडगे आणि उपाय करून आपल्याला बऱ्याच समस्यांचं निवारण झालेलं दिसून येत असतं. पण हे उपाय करत असताना तुम्हाला तितकाच विश्वास, श्रद्धा असणं पण गरजेचं असतं. हा जो मी तुम्हाला उपाय सांगणार आहे त्यातला तुम्हाला एकच उपाय करायचा आहे. तुम्हाला जो पटेल, जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्हाला उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने काय होणार आहे, जर तुम्ही एखाद्या कामासाठी निघाला असताल आणि जर तुम्ही हा उपाय घरातून तुमचं जे देवघर असेल त्या देवघरासमोर तुम्हाला हे जे मी काही वस्तू सांगणार आहे त्या वस्तू ठेवायच्या आहेत आणि त्या ठेवून तुम्हाला तुमच्या खिशामध्ये त्या वस्तू ठेवायच्या आहेत. या उपायाने तुम्ही ज्या कामासाठी जाणार असताल ते तुमचं काम नक्कीच पूर्ण होणार आहे. तर पहा, पहिला उपाय आहे, तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. बघा, लक्ष्मी मातेला लवंगा खूप प्रिय आहेत हे आपल्याला माहितीच आहे. त्यासाठी तुम्हाला 7 लवंगा घ्यायच्या आहेत. या 7 लवंगा फुलासहित असाव्यात. तुम्हाला या 7 लवंगा पहिल्यांदा तर तुमच्या देवघरासमोर ठेवायच्या आहेत. देवांना प्रार्थना करायची आहे की मी ज्या कामासाठी चाललो आहे ते माझं काम पूर्ण होऊ दे. मग तुम्हाला या 7 लवंगा तुमच्या खिशामध्ये किंवा ज्या महिला असतील त्यांनी त्यांच्या पर्समध्ये या तुम्हाला 7 लवंगा ठेवायच्या आहेत. तुम्ही ज्या कामासाठी जाणार आहात ते तुमचं काम नक्कीच पूर्ण होणार आहे. आता दुसरा उपाय आहे ते म्हणजे 7 काळी मिरी. तुम्हाला 7 काळी मिरी घ्यायच्या आहेत. यासुद्धा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत. या 7 काळी मिरी घ्यायच्या आहेत, त्या देवासमोर ठेवायच्या आहेत आणि मग तुमच्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये तुम्हाला या 7 काळी मिरी ठेवायच्या आहेत. 3 इलायची, तिसरा उपाय आहे इलायचीचा. 3 इलायची तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या 3 इलायची तुम्हाला तुमच्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये ठेवायच्या आहेत. याने तुमच्या कामातील जी काही अडथळे असतील ते अडथळे दूर होणार आहेत आणि तुमचं काम आजपर्यंत जे झालेलं नाही ते काम तुमचं पूर्ण होणार आहे. तुमचा व्यवहार असो किंवा तुमच्या धंद्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये तुम्हाला तोटा होत असो, या सर्व गोष्टी तुमच्या थांबणार आहेत. तुमचं सगळी कामे ही पूर्ण होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला हा सोपा आणि साधा उपाय करायचा आहे. पण हा उपाय करत असताना देवांना प्रार्थना करायची आहे आणि मगच ह्या उपायाला सुरुवात करायची आहे. आणि विश्वास आणि श्रद्धा ठेवूनच की मी हा उपाय करणार आहे आणि हा उपाय केल्याने माझं हे काम पूर्ण होणार आहे, असा विश्वास ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुमचं जे काही अडलेली कामं असतील ती नक्कीच तुमची कामे पूर्ण होणार आहेत. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.